राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना घेऊन आलाय प्रगतीच प्रगती. कशी? जर तुम्ही नोकरी करताय तर नोकरीच्या ठिकाणी नवीन काहीतरी शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल. जर तुम्ही व्यवसाय करताय आणि नियमानुसार व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात सुद्धा तुम्हाला प्रगती बघायला मिळेल. जे काही ग्रहमान सप्टेंबर महिन्यात तयार होतंय त्यामुळे अचानक वाढ झालेल्या खर्चामुळे तुम्ही थोडे त्रस्त होऊ शकता. पण जमीन किंवा प्रॉपर्टीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक तुम्ही करू शकता. त्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे. विद्यार्थ्यांचं मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं सप्टेंबर महिन्यात दिसेल. त्यामुळे त्यांनी सावध व्हायचंय आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव वाढू शकतो. का? तुमच्या क्रोधामुळे अर्थात अतिसंताप करण्यामुळे. तसं तर तुळ राशीचे लोक स्वभावाने शांत असतात. तापट त्यांचा स्वभाव नसतोच मुळी. पण कधी कधी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते आणि तेव्हा माणसाला राग येतोच. अगदी साहजिक आहे. पण सप्टेंबर महिन्यात मात्र तुमचा राग तुमचंच नुकसान करू शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये ठेवावं लागेल. काय रागाबिगाचं सांगताय राव? काही चांगलं घडणार आहे की नाही ते सांगा की. तेही सांगते. सप्टेंबर महिन्यात तुळ राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व सुधारणारे, तुमच्यामध्ये धैर्य वाढणारे, नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प तुम्हाला मिळू शकतात. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू शकेल. नातेसंबंध सुधारतील. विद्यार्थ्यांना सुद्धा येणाऱ्या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा पाठिंबा मिळू शकतो जो त्यांच्या करिअरला योग्य दिशा देईल. आणि मघाशी म्हटलं तसं रागावर जर नियंत्रण ठेवलं तर विवाहित लोकांचं वैवाहिक जीवन सुद्धा उत्तम राहू शकेल.